गुड इव्हनिंग सर्वांना. तर आज आहे शुक्रवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर रात्री 12 वाजता पूजा करायची होती. त्याच्यासाठी श्रीकृष्णाला झोपवायचं होतं. म्हणजे एक काकडी घ्यायची, ते म्हणजे गर्भगृह असं आपण म्हणू शकतो, म्हणजे जेल. आणि त्याच्यामधले सगळं मांस काढायचं. 1 रुपयाचं नाणं किंवा जे आपला चमचा आहे त्याच्या राईट साईडचं छोटंसं हे कात्रीने वगैरे कट करायचं नाही, चाकूने वगैरे. त्यातलं मांस काढून घ्यायचं. फुलं वगैरे ठेवून डेकोरेशन करून तुळशीपत्र ठेवून श्रीकृष्णाला त्यामध्ये झोपवायचं. आणि रात्री 12 वाजता 3 टाळ्या वाजवून श्रीकृष्णाला जागं करायचं. आणि त्यांचा अभिषेक दूध, दही, तूप, साखर, मध, तूप ह्यांनी सगळ्यांनी पंचमहाभूतांनी अभिषेक करायचा. विधिवत पूजा करायची. धूप दीप आरती दाखवायचं. गोड नैवेद्य दाखवायचा. छान अशी पूजा करायची. तर त्याच्यासाठी मी छान जास्वंदीची फुलं घेतलेले आहेत, तुळशीपत्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये काकडीमध्ये श्रीकृष्ण झोपवलं आहे. तर हे नंतर काढलं, टाळ्या वाजवल्या आणि 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला. छान जन्मोत्सव साजरा केल्यानंतर त्यांना काकडीतून काढून मस्त असा अभिषेक करून घेतला. असं म्हणतात, श्रीकृष्णांना अभिषेक केल्यानंतर 12 ते पावणे 1 पर्यंत टाईम होता. त्यामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं होतं. कृष्णाय वासुदेवाय संतान गोपाल मंत्र होता. आणखीन कृष्णाय हरये परमात्मने हा एक मंत्र होता. हे सगळे मंत्रांचे जाप करायचे होते. फलश्रुती म्हणायचं होतं. असे वेगवेगळ्या आपल्याला सेवा करायच्या होत्या. तर मी इथं झालं श्रीकृष्णांना काढून वगैरे घेतले आणि त्याच्यासाठी त्यांचा अभिषेक करायचा होता. दूध, दही, तूप, साखर, अशा प्रकारे काकडीला मधून कट करून त्याचं मांस वगैरे काढून घ्यायचं होतं आणि त्यामध्ये श्रीकृष्णाला झोपवायचं होतं. पण जरा काकडी आणखीन मोठी पाहिजे होती, ती माझी छोटी पडत होती, त्याच्यासाठी मांस काढणं त्याचं माझं काम चालू. मला वाटतं ते सगळं आहे तेच. इथं 12 वाजता मग माझा अभिषेक वगैरे झालेला, पूजा वगैरे बरेचशा मांडून झालेली. 12 नंतर मग मी अभिषेक करायला सुरुवात केली. नंतर पूजा वगैरे मांडली, छान डेकोरेशन वगैरे केलं. आणि इथं प्रत्येक श्रीकृष्णांच्या पदार्थामध्ये त्यांना जे फळे आवडतात ते ठेवायचं असतं. काजू, बदाम, पिस्ता, दूध, दही. आणि त्यांना ते दडपे पोहे आवडतात, म्हणजे पोहे भिजवून त्यामध्ये दही, साखर टाकून आणि डाळिंबाचे दाणे, प्रत्येकामध्ये तुळशीपत्र टाकायचे. श्रीकृष्णांना डाळिंब आवडतात म्हणून ते ठेवलेले. इथं दडपे पोहे आणि प्रत्येकामध्ये हे ठेवलेलं तुळशीपत्र आणि केळी, डाळिंब, ॲपल, पेरू आणि काकडी असे 5 फळं ठेवलेले. त्यांना पण तुळशीपत्र ठेवलेले. छान पूजा वगैरे केली. संतान गोपाल मंत्र म्हणले. त्याच्यानंतर कृष्णाय वासुदेवाय श्रीकृष्ण मंत्र आहे तो पण म्हटले. आणि त्याच्यानंतर जी हे आहे आणखीन कोणते तरी मंत्र म्हणले. छान अशा सेवा केल्या. 12 वाजता श्रीकृष्णाचा पाळणा आहे जो मोबाईलमध्ये लावला होता तो लावला आणि पाळणा म्हणले आणि थोडंसं पाळणा हळवला, कारण मला काही पाळणे वगैरे येत नव्हते, त्यामुळे मी मोबाईलमध्ये लावलेला. आता काही कॉपीराईट येतं त्यामुळे मी लावू नाही शकत. पण छान असं श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि ही पूजा करण्यासाठी मी गावावरून आलेले, कारण इथं सगळं पूजेचं माझं साहित्य होतं, तिकडे एवढं जास्त साहित्य नव्हतं. म्हणून मी तिकडून येऊन साफसफाई करून आवरून खूप दमलेले असताना ही सगळी पूजा केली. जवळजवळ मला 1 वाजलेली ही पूजा होईपर्यंत. छान असं पाळणा वगैरे म्हणून झाला. छान पूजा वगैरे पार पडली. श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि आणखीन 2-3 पाळणे लावलेले, म्हणजे 5 पाळणे झाले असतील. फुलं वगैरे वाहिली. धूप, उदबत्ती, दिवा सर्व श्रीकृष्णांना वाहिलं. छान असं सिम्पल डेकोरेशन केलेलं. जे जसं होईल तसं मी केलेलं. आणि इथं मी मंत्र काहीतरी म्हणत होते. पूजा वगैरे चाललेली माझी.
नंतर श्रीकृष्णाची आरती लावलेली मोबाईलमध्ये आणि ती आरती लावलेली आणि तेच मी टाळ्या वाजवत होते आरती चालू करताना. बाकीचे सगळे मंत्र पूजा वगैरे सगळं टाईममध्ये झालं. छानशी पूजा झाली आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात छान साजरा झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडीसाठी पण मी गेलेले, पण काही ते व्हिडिओ डिलीट झाले वाटतं माझ्याकडून, नाहीतर ते पण छान व्हिडिओ होते काढलेले दहीहंडीचे.